राजवीर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि तो टॉपिक नेम इज टाईप्स ऑफ सेट्स, म्हणजे संचाचे प्रकार. या अगोदर आपण पाहिलेलं आहे सेट्स कशाला म्हणतात किंवा सेट्स लिहिण्याच्या मेथड्स पाहिलं होतं, म्हणजेच लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. तर या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत टाईप्स ऑफ सेट्स. तर टाईप ऑफ सेट्स पाहण्याच्या अगोदर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला आणखी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. तर चला आपण आज पाहणार आहोत टाईप्स ऑफ सेट्स. तर फर्स्ट टाईप आपण म्हणजेच संचाचे प्रकार. द फर्स्ट टाईप दॅट इज सिंगलटोन सेट. आणि आपल्याला या सेटवरती डिपेंड टाईप्स ऑफ सेटवरतीच आपल्याला काय आहे प्रॅक्टिस सेट 1.2 ही आपल्याला पाहिजे आहे. त्यासाठी आपल्याला हे टाईप्स समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की टाईप्स ऑफ सेट्स. तर फर्स्ट टाईप इज सिंगलटोन सेट. तर सिंगलटोन सेट कशाला म्हणायचं तर याच्या नावामध्येच आहे सिंगल. सिंगल म्हणजे वन. म्हणजेच आपण डेफिनेशन याची काय घेता येईल, अ सेट हॅविंग ओनली वन इलेमेंट. Only one element. A set having only one element is called singleton set. Is called singleton set. ओके. मराठीमध्ये सिंगलटोनलाच काय म्हणतात, एक घटक संच. एक घटक संच म्हणजे यामध्ये किती घटक असतात, या संचामध्ये एकच घटक असतात म्हणून याला एक घटक संच म्हणतात, म्हणजे सिंगलटन सेट. बघा डेफिनेशन काय आहे, अ सेट हॅविंग ओनली वन इलेमेंट इज देन दॅट सेट इज कॉल्ड सिंगलटन सेट. एक्झाम्पल ऑफ ओके इव्हन प्राईम नंबर. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. आपल्याला काय सांगितलं आहे की असा सेट लिहा की त्याच्यामध्ये काय आहेत, इव्हन प्राईम नंबर आहेत, म्हणजे सममूळ संख्या आहेत. असं जर सांगितलं आपल्याला तर आपण काय लिहिणार, समजा सेटचं नाव आपण ए घेतलं तर असे कोणते प्राईम नंबर्स आहेत की ते इव्हन आहेत, तर आपल्याकडे एकच नंबर आहे. ओके. आणि म्हणजे या सेटमध्ये हा 2 हा इव्हन प्राईम नंबर हा एकटाच आहे, बाकी इव्हन प्राईम नंबर नाहीत. म्हणजे या ठिकाणी ए या सेटमध्ये इलेमेंट किती आलेले आहेत, ओनली वन इलेमेंट. म्हणून अशा टाईपचं एक्झाम्पलला काय म्हणायचं, सिंगलटोन सेट म्हणजेच एक घटक संच. नेक्स्ट टाईप एम्प्टी सेट ऑर नल सेट. एम्प्टी म्हणजेच यालाच मराठीमध्ये म्हणतात रिक्त संच. रिक्त म्हणजे रिकामा, त्याच्यामध्ये एकही इलेमेंट नसणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी डेफिनेशन काय घेता येईल आपल्याला, सेम डेफिनेशनची सुरुवात, सर्व डेफिनेशनची आपण सुरुवात आहे त्या सेंटेन्सने करणार आहोत. अ सेट हॅविंग नॉट अ सिंगल इलेमेंट. हॅविंग नॉट अ सिंगल इलेमेंट देन दॅट सेट ऑर इज कॉल्ड एम्प्टी सेट. इज कॉल्ड एम्प्टी सेट ऑर नल सेट. म्हणजे असे काही सेट असतील की त्यामध्ये काय आपल्याला विचारले की त्यामध्ये एकही एलिमेंट नाही. ओके. तर आपण जर एक एक्झाम्पल घेतलं, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, नॅचरल नंबर लेस दॅन 0. नॅचरल नंबर लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा लहान असलेले नॅचरल नंबर आपल्याला लिहा. मग 0पेक्षा लहान नॅचरल नंबर असतात का, नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून, म्हणजे 1 2 3 4 ऑनवर्ड्स. ओके. तर आपल्याला नॅचरल नंबर 0पेक्षा लहान नाहीत, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, या सेट्समध्ये एकही एलिमेंट येणार नाही. म्हणजेच आपण समजा सेटचं नाव जर एक्स घेतलं तर एक्समध्ये एकही नॅचरल नंबर येणार नाही. कारण आपली कंडिशन काय होती की यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की जे नॅचरल नंबर आहेत हे 0पेक्षा लहान घ्या म्हणून, परंतु 0पेक्षा लहान हे नॅचरल नंबर नाहीत, म्हणून आपण हा सेटमध्ये एकही एलिमेंट येणार नाही. कारण 0पेक्षा लहान हा नाहीतच नॅचरल नंबर, तर आपण ते कुठे घेणार, म्हणजे हा काय झाला, एम्प्टी झाला, म्हणजे यामध्ये एकही एलिमेंट नाही. ओके. म्हणजे हा काय झाला, रिक्त संच, म्हणजेच मराठीमध्ये रिक्त म्हणू आपण, म्हणजेच एम्प्टी सेट ऑर नल सेट. आणि तो जर एम्प्टी असेल तर तो कोणत्या लेटरने दाखवतात, फाय या लेटरने सुद्धा दाखवतात. म्हणजेच रिक्त संच असेल, नल असेल तर तो असं सुद्धा दाखवतात आणि ह्याला फाय असं म्हणतात, फाय. हे झाले सेकंड टाईप. नेक्स्ट टाईप इज फायनाईट सेट. आता फायनाईट म्हणजेच काय, याला आपण मर्यादित म्हणतो. फायनाईट म्हणजेच मर्यादित, म्हणजे असे काही घटक असतील, याच्या नावामध्येच आहे फायनाईट. आणि नंतर फोर्थ टाईप आहे इनफायनाईट म्हणजे अमर्याद. म्हणजे पुन्हा आपण याची डेफिनेशन पाहूया. अ सेट हॅविंग लिमिटेड म्हणू म्हणजे मर्यादित, लिमिटेड ऑर काउंटेबल एलिमेंट्स. म्हणजे एखादा सेट असेल परंतु त्या सेटमध्ये काय असतील, लिमिटेड असतील किंवा काउंटेबल एलिमेंट असतील, देन दॅट सेट इज कॉल्ड फायनाईट सेट. तर तशा सेटलाच काय म्हणतात, फायनाईट सेट असं म्हणतात. ठीक आहे. ही झाली फायनाईट सेटची डेफिनेशन. तर आपल्याला याचं एक्झाम्पल घेता येईल. एक्झाम्पल आपण काय घेता येईल, फायनाईट सेट म्हणजे नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10. म्हणजे आपल्याला 1 पासून 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या विचारल्यात. फ्रॉम 1 to 10 म्हटलं तर ठीक आहे, आपण यासाठी एक सेट घेऊ. सपोज झेड इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10. तर काय येईल एक्झाम्पल, 1 2 3 4 up to 9 10.
म्हणजे हे 10पर्यंत आहेत, म्हणजे हे आपण काय करू शकतो आहे, काउंट करू शकतो आहे, म्हणजे मोजू शकतो आहे. मग अशा टाईपचं जे एक्झाम्पल असेल त्यालाच एक्झाम्पलला काय म्हणायचं, फायनाईट सेट. म्हणजे अ सेट हॅविंग लिमिटेड ऑर काउंटेबल, लिमिटेड म्हणजे मर्यादित आणि काउंटेबल म्हणजे मोजता येणार आहे. ओके, अशा टाईपच्या एक्झाम्पललाच, अशा टाईपच्या सेटला काय म्हणायचं, फायनाईट सेट. आपण याचं एक्झाम्पल घेतलेले, आपण असं एक एक्झाम्पल भरपूर घेता येईल की त्यामध्ये आपण ते काउंट करू शकतो. ओके, अशा टाईपचे एक्झाम्पल. नेक्स्ट वन इज लास्ट डेफिनेशन, इनफायनाईट सेट. आता इनफायनाईट सेट म्हणजे काय हे पाहायचं. आता इनफायनाईट सेट पाहण्याच्या अगोदर आपल्याला पाहावं लागेल इनफायनाईट सेटची डेफिनेशन. म्हणजेच काय आहे डेफिनेशन, काय घेता येईल, अ सेट हॅविंग, सर्व डेफिनेशन सुरुवात आपण एकाच प्रकारे केली आहे. अ सेट हॅविंग, आता या ठिकाणी लिमिटेड होते, काउंटेबल होते, तर या ठिकाणी काय होईल, अनलिमिटेड ऑर अनकाउंटेबल इलेमेंट्स. पहा या प्रकारे आपल्याला लिहिता येईल अनकाउंटेबल इलेमेंट्स. देन दॅट सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. पहा सिम्पल डेफिनेशन आहे सर्व इनफायनाईट सेट्स. काही वेळेस आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना आपल्याला असे एक्झाम्पल दिले जातात आणि त्यामुळे जस्टिफाय युअर रिझन किंवा तुम्हाला रिझन लिहा म्हटलं जातं, तर त्यावेळेस आपल्याला सांगावं लागेल की तो समजा आपल्याला विचारलं की तो एम्प्टी सेट आहे का, तर त्या ठिकाणी आपल्याला एम्प्टी सेट का आहे तर ते सांगावं लागेल. त्यासाठी आपल्याला ही डेफिनेशन माहीत पाहिजे की त्या सेट हॅविंग नॉट अ सिंगल एलिमेंट, म्हणून तो काय आहे, एम्प्टी सेट आहे. ओके, तर हे अशा प्रकारे आपण डेफिनेशन पाहिल्यात. तर यानंतर आपण पाहूया इन्फायनाईट सेटचं एक्झाम्पल पाहू. तर एक्झाम्पल काय घेऊ आपण, समजा या ठिकाणी मी घेतो एक्झाम्पल घेताना आपल्याला पाहिजे आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता सेट ऑफ नॅचरल नंबर म्हटल्यानंतर सेट नॅचरल नंबरचा आहे म्हटल्यानंतर तो आपण n दाखवूया आणि तो कोणता असेल मग, नॅचरल नंबर 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. आता या ठिकाणी नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात, परंतु आपल्याला लिमिट दिलेलं नाही, म्हणजे नॅचरल नंबर हे पुढे काय होणार आहे तर वाढत जाणार आहे. तर कंटिन्युअली डॅश डॅश आहे शेवटपर्यंत, म्हणजे याचा अर्थ काय झाला की ते अमर्याद आहेत, म्हणजे ते आपण मोजू शकत नाहीत. म्हणजेच कसे झाले, अनलिमिटेड झाले, अनकाउंटेबल झाले. मग अशा टाईपचा जर सेट असेल तर त्या सेटलाच काय म्हणायचं आहे, इनफायनाईट सेट. नंतर आणखी आपल्याला काय म्हणता येईल, सेट ऑफ होल नंबरसुद्धा म्हणता येईल. होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात, 0 1 2 3 डॅश डॅश. ओके, म्हणजे आता पहा या ठिकाणी 0 पासून स्टार्ट झाले, पण आपण शेवटचा होल नंबर सांगू शकत नाही, म्हणजे हे सुद्धा काय झाले, इनफायनाईट, म्हणजे आपण ते मोजू शकत नाही. या ठिकाणी आपण घेतले होते सेट ऑफ, या ठिकाणी आपण नॅचरल नंबर घेतले होते, परंतु नॅचरल नंबर घेताना काय लक्षात या ठिकाणी पाहिलं होतं आपण, नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10 म्हटलं होतं, फक्त 10पर्यंत जे घेतले होते. या ठिकाणी तसं त्याप्रमाणे घेतलेत का, आपण या ठिकाणी म्हटलं होतं सेट ऑफ नॅचरल नंबर, म्हणजे सर्वच नॅचरल नंबर येणार त्यामध्ये 1 पासून ते एंडपर्यंत, परंतु एंडचं आपण सांगू शकत नाही, म्हणून या ठिकाणी काय आहे, डॅश डॅश डॅश. म्हणजे हे काय झाले, इनफायनाईट झाले. म्हणजे आपण जे मोजू शकतो किंवा काउंट करू शकतो त्यांना म्हणायचं फायनाईट, आणि जे मोजू शकत नाहीत आपण किंवा काउंट करू शकत नाही त्यांना म्हणायचं इनफायनाईट सेट्स. ओके, अशा प्रकारे आपण हे टाईप्स ऑफ सेट्स या ठिकाणी पाहिलेले आहे. म्हणजे आपल्याला हे 4 टाईप महत्त्वाचे आहेत आणि या 4 टाईपवरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 ही पाहायची आहे. यानंतर आपण पाहणार आहोत इक्वल सेट्स म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी अगोदर हे 4 टाईप आपल्याला रिवाईज करावं लागतील. फर्स्ट टाईप कोणता, सिंगलटोन सेट, एम्प्टी सेट और वी कॅन सेट नल सेट. नेक्स्ट वन फायनाईट सेट अँड इनफायनाईट सेट. ओके, दीज आर द 4 टाईप्स ऑफ द सेट्स. चला यानंतर पाहणार आहोत आपण इक्वल सेट्स म्हणजेच काय, तर आपल्याला सिम्पल जर समजून घ्यायचं असेल इक्वल सेट्स म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला इक्वल सेट्स म्हणजे काय, टू सेट्स हॅविंग इक्वल एलिमेंट्स. टू सेट्स हॅविंग ऑल इक्वल एलिमेंट्स. इक्वल म्हणजेच कसे, समान, म्हणजे जे एलिमेंट्स एमध्ये आहेत, 2 सेट्स असतील. आता या ठिकाणी आपल्याला 2 सेट्स म्हटले, म्हणजे जे पहिल्यामध्ये असेल तेच दुसऱ्यामध्ये पाहिजे, जे दुसऱ्यामध्ये पाहिजे तेच पहिल्यामध्ये पाहिजेत. म्हणजे असे जे असतील तर त्यांनाच काय म्हणायचं, इक्वल सेट्समध्ये. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला बुकमध्ये आपल्याला पेज नंबर 6वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे इक्वल सेट्सची, आणि त्याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे की इक्वल सेट्स म्हणजे काय ते. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल. जर 2 सेट असतील तर ए आणि बी, तर त्यांना इक्वल केव्हा म्हणायचं आहे, इफ द एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी. म्हणजे सेट एमध्ये जो प्रत्येक एलिमेंट आहे तो कुठे पाहिजे, सेट बीमध्ये पाहिजे. अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए, म्हणजे जो बीमध्ये आहे तो एमध्ये पाहिजे, जो एमध्ये आहे तो बीमध्ये पाहिजे. असं जर होत असेल तर तशा सेटलाच काय म्हणायचं, इक्वल सेट्स. म्हणजेच या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे टू सेट्स हॅविंग इक्वल एलिमेंट्स. दोन्ही सेट्समध्ये कसे पाहिजेत, इक्वल एलिमेंट. तर हे आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्यानं पाहू, समजून घेऊया की इक्वल सेट्स कशाला म्हणतात ते. तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल लिहिलं आहे, सुरुवातीला ए सेट आहे आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे वाय इज अ एलिमेंट ऑफ सेट ए सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलंट. हे वाय जे आहे हे काय आहे, हा जो सायलेंट वर्ड आहे त्या वर्डमधील काय आहेत ते लेटर्स आहेत. सेकंड एक्झाम्पल बी सेट, बी एक्स इज अ एलिमेंट ऑफ बी सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन.
आता हे जे एक्स आहे हे काय आहेत वर्ड लेटर्स आहेत, पण कोणत्या वर्डमधील? लिसन या वर्डमधील. म्हणजे हे जे आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल हे आपल्याला रूल मेथडमध्ये दिलं आहे, आपण याला लिस्टिंग मेथडमध्ये बनवूया. म्हणजेच या ठिकाणी ए हा सेट काय तयार होणार आहे या ठिकाणी पहा, वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. सायलेंटमधले आपल्याला लेटर्स घ्यायचे आहेत. म्हणजेच आपण ते लेटर्स काय घेणार? फर्स्ट ऑफ ऑल यस सेपरेटेड बाय कॉमा, देन आय, देन यल, देन ई, नेक्स्ट एन अँड टी. नेक्स्ट वन सेट बी. या ठिकाणी सेट बी घेतो मी. सेट बीमध्ये काय म्हटलं पहा, एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. लिसनमधले वर्ड्स म्हणजेच काय मिळेल आपल्याला? यल, नेक्स्ट आय, नेक्स्ट यस, टी, देन ई अँड एन. ओके. तर पहा आता हे दोन सेट पाहिले आपण. या ठिकाणी पाहूया ए आणि बीमधले एलिमेंट सारखे आहेत का? जे एमध्ये आहेत ते बीमध्ये, जे बीमध्ये आहेत ते एमध्ये. या ठिकाणी एस आहे, या ठिकाणी एस आहे. ओके. आय आहे, या ठिकाणी आय आहे. यल, यल आहे या ठिकाणी. नेक्स्ट ई, या ठिकाणी ई आहे. एन, या ठिकाणी एन आहे. टी, टी. ओके. अशा प्रकारे जे एमध्ये आहेत तेच बीमध्ये आहेत आणि बीमध्ये आहेत तेच कुठे आहेत? एमध्ये आहेत. म्हणजे अशा टाईपच्या एक्झाम्पलला काय म्हणायचं? इक्वल सेट्स. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल? देअरफॉर सेट ए इज इक्वल टू सेट बी, किंवा याला शॉर्टमध्ये सिम्बॉलमध्ये ए इज इक्वल टू बी अशा प्रकारे लिहिलं तरीसुद्धा चालेल. अशा टाईपच्या सेट्सला काय म्हणायचं? इक्वल सेट्स. Now let's start the practice set 1.2. The first question from the practice set 1.2 is given that decide which of the following are equal set. Which of the following are equal sets? Okay, we have seen earlier. And which are not and which are not. Justify your answer. त्याला आपल्याला काय करायचे पहा, एकदा पुन्हा क्वेश्चन पहा. आपल्याला काय म्हटलं की खालीलपैकी कोणते सेट्स हे इक्वल सेट्स आहेत आणि कोणते इक्वल सेट्स नाहीत. आणि त्याला काय लिहा तुमच्याला जस्टिफाय करा, त्याला सविस्तर उत्तर द्या म्हटलं की का ते इक्वल आहेत किंवा नाहीत. जे काय असतील त्याला परंतु रिझन द्या, असतील तर का आहेत, नसतील तर का नाहीत ते. ओके. तर आपल्याला फर्स्ट सेट दिलेला आहे ए. एमध्ये काय सांगितलं आहे? एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट ए सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे? 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला हे एक इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. नेक्स्ट बी. बीमध्ये काय दिलं आहे सेट बी? एक्स इज अ एलिमेंट ऑफ बी सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स इज अ नॅचरल नंबर बट नॅचरल नंबर आहे परंतु बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजे तो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, म्हणजे मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. पुढे आणि सी नंबर सी सेट. सेट एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट सी सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. आणि एक्स हा काय आहे? बिलॉंग्स टू, किंवा आपण ह्याला एक्स इज अ एलिमेंट ऑफ म्हणतो. हा नॅचरल नंबरचा काय आहे? एलिमेंट आहे. म्हणजे एक्स ही नॅचरल नंबर आहे. बट या ठिकाणी कंडिशन काय दिली? बट एक्स लेस दॅन 2. हा जो एक्स आहे हा 2पेक्षा कसा आहे? लेस आहे. तर आपण पाहूया. सुरुवातीला यापासून आपण सेट तयार करू. ही आपल्याला रूल मेथड दिलेली आहे, यावरून आपण लिस्टिंग मेथड तयार करूया. म्हणजे सुरुवातीला काय मिळेल पहा, या ठिकाणी आपण सुरुवातीला हे एक्सची व्हॅल्यू दिली. आपण या ठिकाणी ह्याला सॉल्व्ह करूया अगोदर. 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजेच काय येईल आपल्याला? हे 1 इकडे येऊन जावा. 3x इज इक्वल टू 2 + 1 दॅट इज 3x इज इक्वल टू 3. म्हणजेच x इज इक्वल टू 3/3. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळाले? एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला या ठिकाणी? 3 × 3 3 × 3 म्हणजे एक्स इज इक्वल टू 1. म्हणजेच या ठिकाणी ए हा सेट काय मिळाला आहे आपल्याला? यामध्ये एक्सची किंमत किती मिळाली? एकच मिळाली. म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत काय घेणार? 1 घेणार. या ठिकाणी याला आपण नंबर 1 नंबर देऊ. ओके. नेक्स्ट या ठिकाणी पाहू बीसाठी लिहू. बी इज इक्वल टू, आता काय म्हटलेलं आहे? एक्स इज अ नॅचरल नंबर. तो नॅचरल नंबर आहे बट एक्स इज नायदर प्राईम, तो प्राईम नाही, अँड नॉर कंपोजिट, आणि तो कंपोजिटसुद्धा नाही. मग असा एकच नंबर आहे की तो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, आणि तो आहे 1. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येणार आहे? 1. नेक्स्ट सेट दॅट इज सी सेट. या सी सेटमध्ये पाहू आपण काय मिळत आहे ते आपल्याला. आता सी सेटमध्ये एलिमेंट कोणते मिळतात ते पाहायचं आहे. एक्स इज अ एलिमेंट ऑफ सी सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहे, परंतु या ठिकाणी काय सांगितलं? एक्स हा 2पेक्षा लहान आहे. मग 2पेक्षा लहान नॅचरल नंबर किती आहे? 1 आहे. आणि नॅचरल नंबर हे 1पासून स्टार्ट होतात. म्हणजे या ठिकाणी पुन्हा काय मिळालं? 1 हेच संख्या मिळाली. म्हणजे पहा ठीक आहे. तर आपण या ठिकाणी एमध्ये 1 एलिमेंट आहे, म्हणजे बीमध्ये 1 आहे, सीमध्ये 1 आहे. म्हणजे सर्व तीनही सेट्समध्ये एलिमेंट्स कसे आहेत? इक्वल एलिमेंट्स आहेत. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? इन देअरफॉर सेट ए, सेट बी अँड सेट सी contains equal element. Okay. Therefore A is equal to B is equal to C.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, हे तीनही सेट्स कसे आहेत, इक्वल सेट्स आहेत. आणि त्यासाठी जस्टिफाय म्हटलं होतं आपल्याला, हे आपण दाखवलेलं आहे. आणि रिझन काय लिहिलं आहे, सेट ए, सेट बी अँड सेट सी कंटेन्स इक्वल एलिमेंट्स. ओके, किंवा या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या प्रकारे सेंटेन्स लिहिता येत असेल तर लिहू शकतो आपण. म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगितलं, हे तीनही सेट्स कसे आहेत, इक्वल आहेत. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. Let's see the question number second. The question number second is given that decide whether the set A and set B are equal sets. यामध्ये आपल्याला काय ठरवायचं आहे, डिसाइड A and B are equal sets. गिव्ह रिझन फॉर युअर ॲन्सर. आणि आपल्याला जे ॲन्सर मिळणार आहे त्याला काय द्यायचं, आपल्याला रिझन द्यायला सांगितलेलं आहे. तर पाहू, फर्स्ट सेट काय दिलेला आहे, ए, सेट ए इज इवन प्राईम नंबर. सेट ए हा काय आहे, इवन प्राईम नंबर आहे. अँड सेट बी, एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट बी सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आणि या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिलं आहे, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन सॉल्व करून काढावी लागणार आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवातीला ए सेट हा लिस्टिंग मेथडमध्ये पाहू. हा रूल मेथडमध्ये आहे दोन्ही पण, ए आणि बी. तर त्यांना आपण लिस्टिंग मेथडमध्ये बनवू. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, ए इज इक्वल टू आपल्याला इवन प्राईम नंबर म्हटलं. इवन प्राईम नंबर तर माहीत आहे, परंतु तो इवन पाहिजे. इवन म्हणजे सम पाहिजे. तर अशी कोणती नंबर आहे, एकच नंबर आहे आणि ती कोणती आहे, 2. या ठिकाणी आपल्याला हे प्राईम नंबर्स वगैरे अगोदरच्या प्रिव्हियस क्लासेसमध्ये झालेलं आहे. ते नेक्स्ट ए झालेला आहे. नंतर बी पाहूया, बीमध्ये काय मिळते. परंतु बी पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, बीसाठी ते सॉल्व करावं लागेल. म्हणजेच आपण सुरुवातीला ते इक्वेशन सॉल्व करू. हे इक्वेशन काय आहे, 7x - 1 इज इक्वल टू 13. त्या -1ला इकडे घेऊन जावा. 7x इज इक्वल टू 13 + 1 म्हणजेच काय झाले, 14. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 14. हे 14 आले होते, 7ला इकडे घेऊन जावा. डिवाइडमध्ये होईल, 7 × 7, 7 × 2 देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2 मिळाली. म्हणजेच बी या सेटमध्ये सुद्धा काय आहे, एलिमेंट 2 आहे. म्हणजे सेट एमध्ये एलिमेंट 2 आहे, सेट बीमध्ये सुद्धा एलिमेंट 2 आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 मिळाली. म्हणजेच आपण एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार आहोत, 2 ठेवणार आहोत. नेक्स्ट, तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की सेट ए आणि बी हे कसे आहेत, इक्वल आहेत. काय इक्वल आहेत, देअरफॉर आपल्याला सांगता येईल सेट ए अँड सेट बी contain equal element or same element, equal elements. Therefore set A is equal to set B, or we can write that A is equal to B. ओके, अशा प्रकारे आपण काय दाखवलेलं आहे, सुरुवातीला आपल्याला बी दाखवण्यासाठी ए दाखवता येईल, इवन प्राईम नंबर 2. परंतु बी दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं, इक्वेशन सॉल्व करावं लागेल. त्यानंतर सेंटेन्स लिहावं लागेल, कारण हे रिझन आहे. आपल्याला सांगितलं आहे गिव्ह रिझन फॉर युअर ॲन्सर. तर आपण काय सांगितलं, रिझन सेट ए अँड सेट बी कंटेन्स इक्वल एलिमेंट. तर दोघांमध्ये एलिमेंट कसे आहेत, सेम आहे. दॅट्स वाय सेट ए इज इक्वल टू सेट बी ॲड. ओके, दॅट इज ए इज इक्वल टू बी. Now see question number 3, and question number 3 is given that which of the following are empty sets and why. Which of the following are empty sets and why. म्हणजे आपल्याला काय सांगितलं, हे जे खाली दिलेले एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पल काय आहेत, त्यामधले कोणते सेट्स हे एम्प्टी सेट्स आहेत आणि असतील तर का, वाय म्हटलेले. म्हणजे आपल्याला फर्स्ट सेट दिलेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल, ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए हा काय आहे, एलिमेंट आहे सेट एसाठी, आणि ए ही काय आहे, नॅचरल नंबर आहे. परंतु काय म्हटलं आहे, स्मॉलर दॅन 0. मग आपल्याला या ठिकाणी ए आपण सुरुवातीला लिहून घेऊया. ए सेट काय येईल तो, तर ए सेट लिहिताना स्मॉलर दॅन 0 हा नॅचरल नंबर असेल का, त्यामध्ये नॅचरल नंबर असतील का, स्मॉलर दॅन 0, 0पेक्षा लहान नॅचरल नंबर आहेत का, तर ते नॅचरल नंबर नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यामध्ये सेट एमध्ये काय नसणार आहे, एकही एलिमेंट नसणार आहे. म्हणजे हा ए काय झाला, एम्प्टी सेट झाला. 4 सेट ए इज एम्प्टी सेट. सेट ए हा काय आहे, एम्प्टी सेट आहे. बिकॉज, कारण काय येईल, बिकॉज सेट ए contains not a single element. आपण एम्प्टी सेटची डेफिनेशन पाहिली होती. एम्प्टी सेट केव्हा म्हणतो, अ सेट हॅविंग नॉट अ सिंगल एलिमेंट. त्यामध्ये एकही एलिमेंट नसेल तर तो काय असतो, एम्प्टी सेट असतो. आणि आपण या ठिकाणी हे सांगितलेलं आहे, ए इज इक्वल टू रिकामा मिळालेला हा 5 मिळालेला आहे. म्हणजे सेट ए इज एम्प्टी सेट बिकॉज सेट ए कंटेन्स नॉट अ सिंगल एलिमेंट. आपल्याला हे रिझनसुद्धा त्याचं लिहिता येईल. नेक्स्ट सेकंड पाहू आपण. या ठिकाणी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहायला मिळेल, आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजेच काय मिळेल, एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बी सेट काय मिळणार आहे, बी सेट हा एक्सची व्हॅल्यू काय आलेली 0. म्हणजे या ठिकाणी
झिरो आलेले आहे. म्हणजे आता या ठिकाणी असं समजायचं नाही, एक चूक आपण नेहमी करतो की या ठिकाणी आपण समजतो झिरो आहे, मग झिरो म्हणजे काहीच नाही असं समजायचं नाही. झिरो हा सुद्धा काय आहे, एक इलेमेंट आहे. म्हणजे या बी या सेटमध्ये झिरो हा इलेमेंट आलेला आहे. मग हा एम्प्टी होईल का, तर एम्प्टी होणार नाही, कारण यामध्ये काय आहे, झिरो हा इलेमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी सेट बी हा काय म्हणता येईल आपल्याला, सेट बी इज नॉट एम्प्टी सेट, इज नॉट एम्प्टी सेट. ह्याचे जे आन्सर आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल. आणि का नसेल, बिकॉज कंटेन नॉट अ सिंगल इलेमेंट. ओके, बिकॉज सेट बी कंटेन एलिमेंट. यामध्ये काय आहे, सेट बीमध्ये काय आहे, इलिमेंट्स आहे, म्हणून हा काय नाही, नॉट एम्प्टी सेट. हे झालं सेकंड एक्झाम्पलसाठी. नाव सी एक्झाम्पल. यामध्ये सुरुवातीला इक्वेशन दिलेलं आहे, एक्स इज अ एलिमेंट ऑफ सी सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स हा काय आहे, नॅचरल नंबर. तर पाहू आपण या ठिकाणी काय मिळते आपल्याला. तर या ठिकाणी सुरुवातीला इक्वेशन घेऊ, 5x - 2 इज इक्वल टू 0. हे 2 इकडे घेऊ आपण, म्हणजेच x इज इक्वल टू 2, सॉरी 5x इज इक्वल टू 2, म्हणजेच या ठिकाणी 5ला पण इकडे घेऊन जाऊ, म्हणजेच x इज इक्वल टू 2/5. इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे. म्हणजेच x इज इक्वल टू 2/5. परंतु आपल्याला सांगितलं की x हा काय आहे, नॅचरल नंबर आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे एक्स बिलॉंग टू कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे नॅचरल नंबर, म्हणजे एक्सची जी किंमत येणार आहे ती नॅचरल नंबर असणार आहे. परंतु हे 2/5 नॅचरल नंबर आहे का, नाही नंबर. म्हणजेच आपल्याला काही ठिकाणी काय सांगता येईल, हा जो सी सेट आहे हा कसा येणार आहे, मग त्यामध्ये काही एलिमेंट येणार आहे का, तर येणार नाही, कारण हा काय नाही, नॅचरल नंबर नाही. म्हणजे या ठिकाणी रिकामा येईल. देअरफॉर आपल्याला काय सांगता येईल, देअरफॉर सेट सी इज एम्प्टी सेट. सेट सी हा काय आहे, एम्प्टी सेट आहे. आणि यासाठी काय कारण येईल, कारण काय येईल, सेट सी कंटेन नॉट अ सिंगल इलेमेंट, नॉट अ सिंगल इलेमेंट. या ठिकाणी आपल्याला किंवा हे तिघांचे ॲन्सर लिहून एकतर आपल्याला सेपरेट लिहिता येईल, किंवा तीनही सेट काढून आपल्याला एकदाच ॲन्सर लिहिता येईल. सेट ए अँड सेट सी आर एम्प्टी सेट बिकॉज सेट ए अँड बी कंटेन्स ओनली नॉट अ सिंगल एलिमेंट, आणि सेट बी इज नॉट एम्प्टी सेट. हे आपण असे एकत्र लिहिता येईल किंवा सेपरेट करूनही लिहिता येईल. तर या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 हा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. Now let's see the question number 4, and question number 4 is the last question from the practice set 1.2. Let's see question number 4. Write with reasons which of the following sets are infinite or finite or infinite. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हे खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत, यापैकी कोणते एक्झाम्पल हे फायनाईट सेट्सचे आहेत आणि इन्फायनाईट सेट्स आहे. काय म्हटलं आहे, राईट विथ रिझन्स. आणि या ठिकाणी आपल्याला रिझन्स पण लिहायचे. मग फायनाईट सेट केव्हा म्हणतो आपण, इन्फायनाईट सेट केव्हा म्हणतो, सेट्स हॅव्हिंग काउंटेबल और लिमिटेड एलिमेंट्स इज कॉल्ड फायनाईट सेट, अँड सेट्स हॅव्हिंग अनलिमिटेड और अनकाउंटेबल एलिमेंट्स इज कॉल्ड इन्फायनाईट सेट्स. म्हणजे ज्यामध्ये आपण एलिमेंट मोजता येणारे असतात त्याला म्हणतो फायनाईट, आणि ज्यामध्ये एलिमेंट्स हे मोजता येत नाहीत त्यांना आपण म्हणतो इन्फायनाईट सेट. म्हणजे ज्याला मराठीमध्ये शांत आणि अनंत असं म्हणतात. शांत संच म्हणजे फायनाईट आणि अनंत म्हणजे इन्फायनाईट. तर आपण पाहूया फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलेलं एक्स इज अ एलिमेंट ऑफ ए सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स हे काय आहे, 10पेक्षा लहान आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर, आणि एक्स ही काय आहे, नॅचरल नंबर आहे. म्हणजे 10पेक्षा कमी म्हटल्यानंतर सेट ए हा काय येणार आहे, सेट ए इज इक्वल टू काय येईल, 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. लेस दॅन 10 म्हटलेलं आहे. एक्स हा लेस दॅन 10 आहे, आणि एक्स हा काय आहे, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून. म्हणजे एलिमेंट्स कसे आहेत, देअरफॉर एलिमेंट्स ऑफ सेट ए या ठिकाणी म्हणतात. देअरफॉर एलिमेंट्स ऑफ सेट ए, elements of set A are countable. Therefore set A is finite set. Okay, elements of set A are countable, therefore set A is finite set. तर या ठिकाणी सेट ए हा काय झाला आहे, फायनाईट सेट झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सेकंड एक्झाम्पल पाहता येईल. बी वाय इज अ एलिमेंट ऑफ बी सच दॅट वाय इज लेस दॅन -1. वाय हे काय आहे, -1पेक्षा लहान आहे, आणि -1पेक्षा लहान म्हटल्यानंतर -2 -3 -4 अशा प्रकारे जाईल. अँड वाय इज अन इंटिजर, आणि वाय हे इंटिजर आहे. इंटिजर म्हटल्यावर पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात, परंतु आपल्याला लेस दॅन -1 पाहिजे, -1पेक्षा लहान. म्हणजेच आपल्याला बी हा सेट काय येईल, बी सेटमध्ये आपल्याला लिहिता येईल -1पेक्षा लहान, -2 -3 -4 -5. हे आपल्याला लिमिट दिलेलं नाही, हे मायनस नंबर कितीही लांब जातील असेच. म्हणजे आपण हे काय आहेत, अनकाउंटेबल आहेत. म्हणजे आपण हे मोजू शकत नाही की शेवटचा नंबर कोणता येईल ते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, या ठिकाणी आपण वाक्य लिहूया. देअरफॉर कोणते लिहिणार, या ठिकाणी सेट बी इज इन्फायनाईट सेट.
सेट बी इज इनफायनाईट सेट. यासाठी कारण काय लिहिणार? बिकॉज एलिमेंट्स ऑफ सेट बी आर नॉट काउंटेबल और अनकाउंटेबल. नॉट काउंटेबल हे काय नाहीत? काउंटेबल नाहीत म्हणजे मोजता येणार नाहीत, किंवा अनकाउंटेबल आपण असंही म्हणू शकतो. कोणत्याही प्रकारे बनवता येईल. म्हणजे हा काय झाला? इनफायनाईट सेट झाला. कारण का? तर आपण त्यातले एलिमेंट आहे हे काय करू शकत नाही, मोजू शकत नाही. आपण -2पेक्षा लहान झाले, परंतु हे कितीही लहान होत जातील आपण ते शेवटचं सांगू शकत नाही. नेक्स्ट 3 नंबर एक्झाम्पल. सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आपल्याला म्हटलं आहे की सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ 9 क्लास फ्रॉम युअर स्कूल. आपल्या शाळेमधील मुलांचा सेट घ्यायचा आहे, परंतु कितवीमध्ये येईल? क्लास 9. म्हणजे आपण क्लास 9मध्ये 9वीच्या वर्गातील मुलांचा समूह घ्यायचा आहे. तर सी हा त्यामध्ये आहे. म्हणजे हे कसे होतील? स्टुडंट कसे असतील? काउंटेबल असतील. देअरफॉर म्हणजे सेट सी हा काय असणार आहे? इनफायनाईट सेट असेल. देअरफॉर या ठिकाणी लिहिता येईल सेट सी इज फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजेच काय सांगता येईल? स्टुडंट्स ऑफ क्लास 9 आर काउंटेबल. हे कसे आहेत? काउंटेबल आहेत. म्हणून हा काय झालेला आहे? फायनाईट सेट झालेला आहे. अशा प्रकारे हे आपण एक्झाम्पल 3 पाहिलेले आहेत. नाव सी एक्झाम्पल नंबर 4. द एक्झाम्पल नंबर 4 दॅट इज सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आपल्या गावातील लोकांचा समूह म्हटले. आता पीपल म्हटल्यानंतर लोक म्हटल्यानंतर आपल्या गावातील लोक काय करता येईल? कोणत्याही गावामधले लोक जर घेतले तर आपल्याला काय करता येईल? मोजता येईल. म्हणजे हा सेट कसा झाला? गावामधली लोकसंख्या आपल्याला ही मोजता येण्यासारखी आहे. म्हणजे हा काय होणार आहे? फायनाईट सेट होणार आहे. देअरफॉर दिस इज फायनाईट सेट. दिस इज फायनाईट सेट because peoples from village are काउंटेबल. जे गावातले पीपल आहेत हे कसे आहेत? काउंटेबल. म्हणजे हा काय होणार आहे? फायनाईट सेट होणार आहे. नेक्स्ट सेट ऑफ अपॅरेटस इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमधले अपॅरेटस म्हणजे साहित्य. लॅबोरेटरीमध्ये हे इनफायनाईट तर नसणार आहेत, आपण ते बाहेर काढून मोजू शकतो. ओके. म्हणजेच हे काय झाले? सेट ऑफ म्हणजे हे कोणता येईल? फायनाईट येईल का इनफायनाईट येईल? तर फायनाईट येईल. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल? दिस सेट इज फायनाईट सेट. म्हणजेच मग काय म्हणता येईल? अपॅरेटस इन लॅबोरेटरी आर काउंटेबल. हे कसं आहे? काउंटेबल आहे. म्हणजे त्यातलं जे साहित्य आहे, अपॅरेटस आहे, हे कसं आहे? लॅबोरेटरीमधलं काउंटेबल आहे. म्हणजे आपण मोजू शकतो. म्हणून तो काय आहे? फायनाईट सेट आहे. नेक्स्ट सेट ऑफ होल नंबर्स. ओके. सेट ऑफ होल नंबर्समधले आता होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात, परंतु आपल्याला लिमिट दिलेलं नाही. आता होल नंबर आपण मोजू शकत नाहीत की लास्टचा होल नंबर हा कोणता आहे. नेक्स्ट सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरसुद्धा आपण सांगू शकत नाही. भरपूर रॅशनल नंबर आहेत, आपण ते मोजू शकत नाहीत. म्हणजे हे दोन्ही पण सेट आहेत हे काय आहेत? इनफायनाईट सेट आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? दिस सेट इज इनफायनाईट सेट. दिस सेट इज इनफायनाईट सेट. ओके. पुढे काय आहे? होल नंबर्स आर अनकाउंटेबल. होल नंबर्स आर अनकाउंटेबल. हे मोजता येणारे नाहीत. सेम रिझन फॉर रॅशनल नंबर. 7th एक्झाम्पल. दिस सेट म्हणजेच कोणता? सेट ऑफ रॅशनल नंबर इज इनफायनाईट सेट बिकॉज काय म्हणता येईल या ठिकाणी? रॅशनल नंबर्स आर अनकाउंटेबल. म्हणजे हे सुद्धा काय नाहीत? काउंटेबल नाहीत. म्हणजेच हे काय आहेत? अनकाउंटेबल आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 4 हा या ठिकाणी फायनाईट आहे का इनफायनाईट आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे आणि तो आपण काय केलेला आहे? या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे आपली प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे.